This conference will now be recorded. अद्य बुधवासरः अथवा सौम्यवासरः श्रावण कृष्ण मला इथं हे करायचं माझं लेक्चर आहे ठीक आहे नंतर करा मग 5ला श्रावण कृष्ण दशमी दिनांक 1 सप्टेंबर 2021 पतंजल योगसूत्र उपोद्घात पृष्ठ क्रमांक परिच्छेद 5 मूकं करोति वाचालं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासो यदुक्तवान् तदहमत्र वक्ष्ये उद्दिष्टमायुर्वेदस्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरे रोगमुक्तिश्च द्वयमेतत् प्रयुज्यते योगशास्त्रे धुना किन्तु न तस्य प्रयोजनं द्वयोर्मोक्षप्राप्तिः स्यात् योगो मोक्षप्रवर्तकः स्वास्थ्यं च रोगमुक्तिश्च मोक्षप्राप्तिस्तथैव च सम्यगध्ययनेनैव आयुर्योगस्य तस्मै शांति शांति शांति। प्रथमोऽध्यायः समाधिपादः। अथ योगानुशासनं योगश्चित्तवृत्तिनिरोधः तदा दृष्टस्वरूपेव स्थानं वृत्तिसारूप्यमितरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टाः क्लिष्टाः प्रमाणविपर्यय विकल्पनिद्राश्रयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि विपर्ययो मिथ्याज्ञानं तटस्थरूपप्रतिष्ठम् शब्दज्ञानानुपाती वस्तुपूर्वविकल्पः अभावप्रत्यालम्बना वृत्तिर्निद्रा अनुभूतविषया सम्प्रमोषः स्मृतिः अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः तत्र स्थितो यत्नोऽभ्यासः स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमिः दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यं तत्परपुरुषख्यातेर्गुणवैतृष्ण्यं वितर्कविचारानन्दास्मिता रूपानुगमात् सम्प्रज्ञातः विरामप्रत्याभ्यासपूर्वः संस्कारशेषोऽन्यः बहुप्रत्ययो विधेयः प्रकृतिलयाः श्रद्धा वीर्यस्मृति समाधि प्रज्ञा पूर्ववत् इत्येषां तीव्रसंवेगानाम् आसन्नः मृदुमध्यादिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः ईश्वरप्रणिधानात्मा क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्टः पुरुषविशेष ईश्वरः तत्र निरतिशयं सार्वज्ञबीजः स पूर्वेषामपि गुरुः कालेनानवच्छेदात् तस्य वाचकः प्रणवः तद्गतस्तदर्थभावनं ततः प्रत्यक्केतनादिगमोऽप्यन्तरायाभावश्च व्याधिस्त्यानुसंशयप्रमादालस्याविर्तिभ्रान्तिदर्शनालब्धभूमितत्वानवस्तुतत्वानि चित्तविक्षेपास्त्यान्तरायाः दुःखदौर्मनस्याङ्गमे प्रश्वासाविक्षेपसहभुवः तत्प्रतिषेधार्थनैकतत्त्वाभ्यासः मैत्रीकरुणामुदितोपेक्षाणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनं प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसस्थितिनिबद्धिः विशोका वा ज्योतिष्मति वीतरागविषयं वा चित्तम् स्वप्ननिद्राज्ञानालम्बनं वा यथाभिमतध्यानाद् वा परमाणुपरममहत्त्वान्त्वस्य वशीकारः क्षीणवृत्तिरभिजातस्यैव मणेर्गृहीतृग्रहणग्राह्येषु तत्तदञ्जनता समापत्तिः तत्र शब्दार्थज्ञानविकल्पैः सङ्कीर्णा सवितर्का समापत्तिः स्मृतिपरिशुद्धौ स्वरूपशून्येवार्थमात्रनिर्भासा निर्वितर्का एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता सूक्ष्मविषयत्वं चालिङ्गपर्यवसानं ता एव सद्वीतः समाधिः निर्विचारवैशारद्येध्यात्मप्रसादः प्रतन्भरा तत्र प्रज्ञा प्रश्रुतानुमानप्रज्ञाभ्याम् अन्यविषया विशेषार्थत्वात् तद्यः संस्कारोऽन्यसंस्कारप्रतिबन्धी
तस्यापि निरोधे सर्व निरोधात निर्बीज समाधी इति पतंजली विरचिते योगसूत्र प्रथम समाधिपादः. तर मागच्या वेळेला द्वैतवादी शाब्दिक कोट्या करून आपले द्वैतबद्ध सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात हे बघितलं होतं. अद्वैत ब्रह्म हाच वेदांचा अंतिम सिद्धांत याविषयी सर्वात बलिष्ठ प्रमाण म्हणजे योगशास्त्रानुसार निर्विकल्पक समाधी रूप पिपीलिका मार्ग किंवा वेदांत शास्त्रानुसार श्रवण मनन निधिध्यासन रूप विहंगम मार्गाने येणारा स्वानुभव हेच. त्या शेवटी या सगळ्याला स्वानुभव हीच खात्री अशा स्वरूपाचा आहे. मग तुम्ही तो योगाच्या माध्यमातून जाऊन मिळवा किंवा वेदांताच्या माध्यमातून अशा स्वरूपाचा मिळवा. शास्त्र युक्ती देशिकोक्ती अंतःसुद्धा स्वानुभूती ही 4 एकच विषयक प्रमाणे. त्या शास्त्र युक्ती देशिकोक्ती आणि अंतःसुद्धा स्वानुभूती युक्ती म्हणून अन्य कोणी प्रमाणाने खरं तर मानलेलं अशा स्वरूपाचं नाहीये. इथे युक्तीचा अर्थ प्रमाण अशा स्वरूपाचा नसावा असं वाटतं, कारण बाकीची पण प्रमाण नाहीये. तर त्याला सर्वसामान्य भाषेत युक्ती असं म्हणतात. तशा प्रकारची असं अभिप्रेत असावं. वास्तविक शास्त्र अद्वैत सिद्धांतच सांगते, पण द्वैतवादी आपल्या पांडित्याने तर्ककुशलतेने व वादपटत्वाने शास्त्रवचनांचा द्वैतपर अर्थ करू शकतात. अर्थात हे काय प्रत्येकाला काय प्रतीत होतं हा वेगळा मुद्दा असणार आहे. पण मी एकदा स्वतःची एक विशिष्ट प्रकारची धारणा करून घेतलेली असेल तर मला सगळ्या गोष्टी त्या धारणेतूनच वेगळ्या प्रकारच्याच वाटायला लागतात आणि मग मी त्याच प्रकारचं प्रतिपादन जीवनभर अशा स्वरूपाचं करत आहे. तर एक कट्टर नास्तिकाची कथा आहे. तो सुरुवातीला कट्टर नास्तिक होता, पण मग नंतर तो हेटाळणी करायला लागला की उपहास करायला लागला आस्तिक मानणाऱ्या लोकांना, आस्तिक लोकांच्या बाबतीत. आणि पुढे त्याला वेळ लागलं आणि मग तो पुढे सांगायला लागला की देव होता, आता तो नाहीये, गेलाय आता तो वगैरे. आणि मग शेवटी अगदी मृत्यूपथाला असताना त्यांनी असं सांगितलं की मी इतकी वर्ष नास्तिक म्हणून प्रचार केला, पण मला मात्र असं वाटतं आता की नाही, देव आहे आणि मी तशाच प्रकारचं हे करायला हवं. ते ही एकदम मृत्यूसमय ही उपरतिका झाली, हा एक जरा वेगळा असणार मुद्दा आहे. पण एकदा तुम्ही तो मनाचा ग्रह करून घेतला की मग तो दुरुस्त करता येणं ही गोष्ट अवघड अशा स्वरूपाची एकदा द्वैतपर अर्थ केला म्हणजे ते त्याच गुणांच्या जोरावर तदनुकूल युक्तिवादही करू शकतात आणि त्यांचे देशिक द्वैतवादीच असल्यामुळे ते देशिकोक्ती हे प्रमाणही द्वैतानुकूल असंच त्यांना मिळतं. तर ते युक्तिवाद त्या प्रकाराने करायला लागतात आणि मग त्यांचे देशिक तिथं मला वाटतं त्यांचे अनुयायी अशा स्वरूपाचे ते देशिकोक्ती हे प्रमाण हे द्वैतानुकूल असंच त्यांना मिळते. म्हणजे आता जसं आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये रसशास्त्र अनवरस अपत्य आहे, रसशास्त्र हा आयुर्वेदाचा भाग नाही, रसशास्त्र किंवा मानस शास्त्र हा आयुर्वेदाचा भाग नाही असं ठामपणे प्रतिपादन केलं जातं. त्याचे काहीतरी स्वतंत्र अनुयायी असणाऱ्या अशा स्वरूपाचे आहेत आणि मग ग्रंथातली तेवढीच फक्त सूत्र घ्यायची आणि लोकांच्या माथी मारायची आणि बाकीच्या सूत्रांकडे दुर्लक्ष करायचं, जी त्यांना त्रासदायक अशा स्वरूपाची ठरतील अशा सूत्रांकडे दुर्लक्ष करायचं. या पद्धतीने जसा आता चालू आहे तसंच हे थोडस द्वैत आणि अद्वैत या संदर्भामधला विचार चाललेला असणार अशा स्वरूपाचा. पण अंतःसिद्धा स्वानुभूती हे प्रमाण मात्र दैत्यांना कधीही लाभत नाही, म्हणून सर्व साधुदत्तांचा नव एकरूप असतं हे बलवत्तर प्रमाण वराक्यवृत्तम सांगितले. त्या शेवटी स्वानुभूती हेच जर प्रमाण अशा स्वरूपाचं असेल तर सर्व संत मंडळी शेवटी ब्रह्मतत्वाचाच अंगीकार करतात किंवा ब्रह्मतत्वच मांडतात, तेव्हा त्याच्यावरतीच विश्वास ठेवावे जास्त. एकंदरीत तात्पर्य असे की द्वैतवादी द्वैत अगोदर गृहीत धरून मग श्रुतिवचनांचा कीस काढून त्यातून द्वैत सिद्ध करू पाहतात, पण सरळ अर्थ घेणारे श्रुतिवचनांचा सरळ अर्थ ध्यानी आणून तत्वाचा निश्चय करत असतात. म्हणून अद्वैत मतानुयायांना तत्वाचा निश्चय झाला म्हणजे नचिवाद समाप्त होतो.
पण द्वैत पंडितांनी श्रुतिवचनांचा विपर्यास करून अर्थ काढला की तेथून वादाला आरंभ होत असतो आणि मग त्यांच्या वादाला जल्पाचे स्वरूप म्हणजे शाब्दिक बडबडीचे स्वरूप येते. तत्वस्य निश्चय वाद समाप्ती लक्षण वाद समाप्ती क्षणे इष्यते. द्वैतीनांत विपर्यासो वादारंभ सदुत्तम तस्यात् पर्यवसितो वादो जल्प वितंडयो. तर तत्वाचा निश्चय हे वाद समाप्ती क्षणाच्या ठिकाणी होणं अपेक्षित अशा स्वरूपाचा आहे. जिथे वाद समाप्त होतो तिथे तत्व निश्चय झाला म्हणून वाद समाप्त. द्वैतीनांत विपर्यासो वादारंभा तदुत्तर. द्वैतींचं मात्र ते उलट अशा स्वरूपाचं काही आहे आणि तिथं वाद सुरू होतो. वादारंभ तदुत्तर. वाद संपायच्या ऐवजी वाद सुरू होतो. ततस्यात परवसितो वादो जल्प वितंडयो. आणि मग वाद हा जल्प आणि वितंडामध्ये परिवर्तित नेमकी अशीच परिस्थिती आता रसशास्त्र मानसशास्त्र वगैरेच्या संदर्भामध्ये आयुर्वेदाच्या बाबतीत घडती आहे. एक वेगळं उदाहरण. आणि आपल्याला हवी तेवढीच सूत्र फक्त घ्यायची, बाकीची घ्यायचीच नाही, असं करून गोंधळाची परिस्थिती येते. आणि मग त्याचं म्हणणं असं आहे की जर रक्तशास्त्राचे औषध असाल तर ॲलोपॅथीचे औषध का नाही? मी म्हटलं जगत्तेव मनौषधम न किंचित विद्यते द्रव्यम या सूत्रानुसार ॲलोपॅथीचे औषध पण आयुर्वेदानुसार परिवर्तित करून घेता येते किंवा आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार घेता येते. आता ह्याच्यावरती म्हणजे हे काय तुम्ही भलतच काहीतरी सांगताय, ॲलोपॅथी पण आयुर्वेदामध्ये समाविष्ट करा असं सांगायला लागलं. पण मुळात शास्त्र हे त्याच्या तत्वज्ञानामध्ये असतं आणि म्हणून तत्वज्ञान नेमकं काय सांगते, जगत्तेव मनौषधम न किंचित विद्यते द्रव्यम असं जर खरंच तत्वज्ञान आहे तर जगातली कुठलीही गोष्ट अशी नाही की औषध नाही त्याच्या स्वरूपाचं. तेव्हा याच्यावरती मग जल्प वितंडा अशा स्वरूपाच्या गोष्टी सुरू होतात आणि मूळ शास्त्रबोध नावाची गोष्ट बाजूला. म्हणून साधकाने वेदांचा अंतिम सिद्धांत सर्वं खलु इदं ब्रह्म हा स्वीकारून ब्रह्मविद्येचे उपपत्त्यात्मक अंत वेदांचं दर्शन आणि प्रयोगात्मक अंत योगदर्शन यांचा अभ्यास करावा हे त्यांच्या हिताचे होय. हा सुरुवातीपासून कोलटकरांनी घेतलेलाच काय नाही की वेदांत हे उपपत्त्यात्मक अंग आणि योगदर्शने प्रयोगात्मक अंग अशा स्वरूपाचा आहे आणि तुम्हाला ज्ञानमार्गाने जाता येईल किंवा योग मार्गाने अशा स्वरूपाचं जाता येईल. अंतिमतः तुम्हाला ब्रह्म हेच सत्य आहे असं करायचं. शंकराचार्यांसारखे सर्वश्रेष्ठ तत्वज्ञ आत्मसाक्षात्कार साधन यांनी स्वानुभवाने प्रतिपादलेल्या अद्वैत सिद्धांतास अनुसरणे ह्यातच जीवाचे परमहित अशा स्वरूपाचे आहे. अर्थात त्याच्यामध्ये असं आहे की कोणाला कोण भावतो आणि भावत नाही याच्याविषयी निश्चित काही विधान करता येणं अवघड अशा स्वरूपाचं. यादृशी भावना यसे सिद्धिर्भवती असे पंचतंत्रातला श्लोक आहे. मंत्र तीर्थेत बिले दैवे दैवज्ञ बरोबर. यादृशी भावना यसे सिद्धिर्भवती, त्याची जशी भावना असेल तशी त्याला सिद्धी प्राप्त होते. आणि म्हणून एखाद्याचं समाधान दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीने या दुसऱ्याच्या कडून होत असेल तर ठीक आहे, त्याला त्याचं समाधान मिळत असेल तर ते असं म्हणायला चालेल. पण त्यातून दिशाभूल होऊ शकते ही गोष्ट नक्की आहे. आणि अशी दिशाभूल होऊन आपल्याला खूप काळानंतर कळलं की अरे आपण सगळं चुकीचंच करत होतो. तर आपल्याला पहिल्यांदाच दीड बोध झाला असता तर जास्त बरं. प्रकृतीच्या संदर्भामध्येही आयुर्वेदामध्ये असंच प्रकरण आहे. आम्ही कॉलेज पासून जी काही प्रकृतीची संकल्पना शिकतो आहोत ती इतकी गोंधळाची आहे आणि इतकी मूळ ग्रंथाच्या वचनाच्या विपरीत असणाऱ्या अशा स्वरूपाची काहीतरी आहे की आपण काहीतरी चुकीचं शिकतोय असं कळतच नाही. जेव्हा एखाद्या शहाण्या माणसाकडून प्रकृतीची कन्सेप्ट करते तेव्हा कळते की आपण काय प्रकाराने विचार करत होतो आणि कसं सांगायचं चुकीचं अशा स्वरूपाचं होतं. पण जोपर्यंत सद्गुरू लागत नाही आणि त्या गोष्टीची अनुभूती येत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या अज्ञानाच्या कल्पना
त्या वाढत राहणार आहे अशा स्वरूपाच्या असतं. मोक्षाच्या स्वरूपाच्या दृष्टीने हे द्वैतमत कसे सदोष आहे ते पहा. किंच द्वैतीनां मते मोक्षेपी द्वैतमस्ती एव. तर द्वैती लोकांच्या मतानुसार सुद्धा द्वैतींमध्ये मोक्षामध्ये सुद्धा द्वैत असते. सर्वोत्तमस्य विष्णू सामिप्यम यदा तदा सर्वोत्तम अशा प्रकारचा जो विष्णू त्याचं सामिप्य त्यावेळेला होतं. भयांश तदानीम विष्णू सेवानंद इतिही ते बदल. त्यावेळेला विष्णू सेवेचा आनंद आपल्याला खूप मिळतो असं ते म्हणतात. तत्र इत्थम उच्यते अयंच भोगविशेष आहे. तर हा आनंद हा शेवटी भोगविशेषच आहे. न मोक्ष हा इथे कथमत्र मोक्ष शब्द प्रवृत्त. तर मग याला तुम्ही मोक्ष कसं काय म्हणता? यस्मात् कस्मादपि मोक्षश्चेत सांसारिका जना अपि यस्मात् कस्मांचित मुक्ता एव इको विशेषा. जर कशानेही मोक्ष अशा स्वरूपाचा होत असेल तर सांसारिक जन त्यापासून कसे तरी मुक्त झालेले आहेत. मुक्ता विशेष ती मुक्ती आणि हा विष्णुपदाचं सान्निध्य हा मोक्ष विष्णू सेवेत संधी सेवेची संधी हा मोक्ष यामध्ये काय विशेष आहे असणार किंच दैतिभी प्रकल्पित अस्मिन् मोक्ष आशा प्रयुक्तम दुःखम दुर्निर्वारम एव. द्वैतीने प्रकल्पित अशा प्रकारच्या या मोक्षामध्ये आशा प्रयुक्त अशा स्वरूपाचं जे दुःख आहे ते टाळणं अशक्य असणार अशा स्वरूपात. त्या याने असं होईल मी असं केल्यानंतर असं होईल मला विष्णूची सेवा करायची संधी मिळेल वगैरे वगैरे अशा स्वरूपाची आशा हा एक मोठा मुद्दा याच्यामध्ये राहतो. आणि ती जर सिद्ध नाही झाली तर त्यापासून येणारं दुःख हा एक त्याच्यामध्ये भाग असतो. यथा आशैव दुःख मूलम स्यात् आशैव मनसो मलः आशैव च आंतरशत्रु आशा सर्व विघाती. आशा तू तत्र मुक्तानां स्यादेव तदुक्तम्. आशा हीच दुःखाचं मूळ आहे. आशा हीच मनाचा मल आहे. आशा हीच आंतरशत्रू आहे आणि आशा सर्व विघातिनी आहे. ही आशा सर्व नाश करते. तर आशा मुक्ताना सुद्धा असते. तदुक्तम स्वस्मात् उत्कृष्टम आलोच्य जायते चेतना अवतानकस्य तत्पदप्रेक्षा योन मूर्खो नवा पशु. एवं विष्णुपदप्रेक्षा दुर्वारा द्वैतिना मुक्ताना भवतं मोक्ष स्वरूपं वदति दुष्टम्. की स्वस्मात उत्कृष्टम आलोच्य आपल्यापेक्षा उत्कृष्ट अशा स्वरूपाचं काहीतरी बघून जायते चेतना अवतानक तत्पदप्रेक्षा जो चैतन्यवान अशा स्वरूपाचा जीवन जगणारा अशा स्वरूपाचा प्राणी असेल मनुष्य प्राणी अर्थात त्याला आणि जो मूर्ख नाही किंवा जो पशु नाही त्याला त्या पदाची इच्छा असणार नाही असं कसं होईल. एवं विष्णुपद प्रेक्षा दुर्वारा द्वैतीना अशा रीतीने विष्णुपदाची इच्छा ही द्वैतींच्या मताने दुर्निर्वार किंवा न टाळण्यात येईल अशा स्वरूपाची आहे. मुक्तानामपि मोक्ष स्वरूपम वदति. तर मग मुक्त लोकांच्या बाबतीमध्ये सुद्धा ते मोक्ष स्वरूप कशा प्रकारचं असतं असं सांगा. द्वैती पंडितांच्या मते मोक्षावस्थेतही द्वैत असते. सर्वोत्तम जो विष्णू त्याचे सामिप्य त्या अवस्थेत भक्तांना लाभते आणि विष्णू सेवेचा मोठा आनंद त्यांना लाभतो असं ते म्हणतात. यावर पुढील आक्षेप घेता येतो. विष्णू सेवेचा हा आनंद म्हणजे एक श्रेष्ठ प्रकारचा भोगच. मग त्याला मोक्ष शब्द कसा लावता येणार. कशापासून तरी मोक्ष असे जर म्हटले तर सांसारिक जनांना देखील कशापासून तरी मोक्ष मिळालेला असतोच. मग ते संसारी जन सुद्धा मुक्त म्हणण्यास काय हरकत आहे. पण याहूनही मोठा दोष द्वैतवादाने कल्पलेल्या मोक्षात असतो तो असा तशा प्रकारच्या मोक्षावस्थेतही आशा प्रयुक्त दुःख अनिवार्यपणे येणारच. आशा सर्व दुःखांचे मूळ आहे. आशा हीच मनाचा मला होय. आशा हीच अंतःकरणातील शत्रू होय. आशा हीच सर्व सुखांचा विघात करणारी होय. त्यामुळे द्वैतवाद्यांच्या मते मुक्त झालेल्या जीवांच्या ठिकाणी आशा अवश्यमेव येणार आणि त्यामुळे त्यांच्या मोक्षावस्थेत उणीव राहणार. कारण जो म्हणून चेतवान प्राणी आहे त्याच्या ठिकाणी आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ अवस्थेत दिसला तर ती अवस्था आपल्याच प्राप्त व्हावी अशी इच्छा उत्पन्न होणारच. अशी इच्छा फक्त मूर्ख अथवा पशु यांच्या ठिकाणी दिसून येत नाही.
हे मुक्त जीव मूर्ख अथवा बसून असतात, तेव्हा त्यांच्या ठिकाणी विष्णू सामिप्य रूप मोक्ष प्राप्त झाल्यानंतर साक्षात विष्णुपद प्राप्त व्हावे अशी इच्छा उत्पन्न होणे दुर्निर्वाह आहे. त्या विष्णू सामिप्य प्राप्त झाल्यानंतर विष्णुपद प्राप्त व्हावे अशा प्रकारची इच्छा निर्माण होते. असं एक त्या ठिकाणी त्यांनी हे काढलंय, छंद काढलाय. आणि द्वैतवाद्यांच्या मते भक्तांना विष्णुपद हे तर सर्वदा अप्राप्यच होय, तेव्हा द्वैतवाद्यांच्या विष्णू सामिप्य रूप मोक्षाची मोठी चुकी. इतर सर्व मतवाद्यांच्या मोक्षाची स्थिती अशीच आहे. त्यांच्या मोक्षाचे स्वरूप ते केवळ श्रद्धेय असते. या लोकी याच जन्मात त्या मोक्षावस्थेचा साक्षात अनुभव येऊ शकत नाही. अद्वैत मताने ब्रह्मविद ब्रह्मैव भवते असा सिद्धांत असल्याने ब्रह्मज्ञान होताच जीव साक्षात ब्रह्मच झाल्याचा अनुभव येतो. म्हणून या मोक्षावस्थेत मोक्षाची पूर्णावस्था अनुभवात येऊ शकते. म्हणून हाच खरा मोक्ष आहे. हा मोक्ष वेद जीवांना प्राप्त करून देत असल्याने वेदांत अंतिम सिद्धांत सर्वं खलु इदं ब्रह्म हाच निसंदेह सिद्ध होतो. सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा आहे की द्वैतमतानुसार विष्णूच्या पदाचं सामिप्य मिळालं, विष्णूची सेवा करायला मिळाली म्हणजे मोक्ष झाला, पण त्याच्यामध्ये आशा शिल्लक राहते. अशाच आशेच्या बाबतीमध्ये हे मी बघितलेलं असं वेगळंच सूत्र आहे. नाहीतर आशाना मनुष्याणाम काचिद आश्चर्य शृंखला ययाबद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत् असं एक संस्कृत सुभाषित फेमस आहे. ही एक आश्चर्य शृंखला आहे. आशा आहे आणि ययाबद्धा प्रधावंती जनरली बांधून ठेवल्यानंतर लोक धावू शकत नाही, पण इथं उलट आहे. आशाने बांधला गेला तर तो धावत सुटतो. मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत् आणि उलट आशेने सोडून दिलं तर तो पंगू झाल्यासारखा एका ठिकाणी आहे. जे जनरली बंध हा तुम्हाला अडकवून ठेवणारा, बांधून ठेवणार आहे, पण आशार्थी बंध असा आहे तर तो तुम्हाला धावायला प्रवृत्त करतो. आणि उलट आशांनी बांधला गेलेला नसेल तर तुम्ही पंगू अशा स्वरूपात चढून जाणार. त्या आशा ही एक आश्चर्य शृंखला आहे प्रकारचं सुभाषित. आणि व्यवहारताही असं दिसतं या सगळ्या प्रकरणांमध्ये की जे आशावान अशा स्वरूपाचे लोक आहेत ते लवकर बरे होतात. आमच्याकडे चरकात वगैरे पण या प्रकारची सूत्र आली. आशावान व्याधी मोक्षा एक क्षिप्रम व्रण होतो. व्याधी मोक्षाच्या बाबतीत आशावान आहे त्याचा व्रण लवकर होतो असणार. तेव्हा त्या आशेला एक वेगळं महत्व आहे. आणि विशेषतः गंभीर अवस्थामध्ये असाध्य अवस्थेमध्ये जर आशा सुटली तर पुढचं डिटोरिएशन ही खूप जलद होतं आणि चटकन माणूस मृत्यूकडे पोहोचणार. जर आशा मनामध्ये असली तर काहीतरी मार्ग उघडले जातात आणि कदाचित एखादा मार्ग उपयोगी पडून जीव वाचू शकतो किंवा पुढे काहीतरी वेगळी प्रकरण अशा स्वरूपाची घडतात. अर्थात अशी आशा निर्माण व्हायला तसं काहीतरी उदाहरण डोळ्यासमोर लागतं. दुसऱ्या कोणाचं तरी अशा स्वरूपाची भावना आहे आणि म्हणून आपलंही तशा स्वरूपाचं होऊ शकेल असं झालं तर आशा निर्माण होते. त्या अप्रेंटिस टू हिमालयन मास्टर या पुस्तकामध्ये त्या अमेरिकन बाईचा उल्लेख आहे की कुठेतरी गंगेच्या तीरावरती साधना चालू असते आणि तिथे एक अमेरिकन बाई आलेली असते आणि तिला खूप त्रास होत असतो, पोटात दुखत असतो, उलट्या होत असतात. तसं की एक त्यांना विचारतात की तुम्हाला नेमका काय करायचं आहे. मला ऍडव्हान्स कॅन्सर आहे आणि आपला देह त्या गंगेच्या किनारी व्हावा म्हणून मी अमेरिकेने तिथे राहिली आहे. ते म्हणतात की ठीक आहे, मी माझ्या गुरुजींना विचारतो, त्यांची जर तयारी असेल तर तुम्ही त्यांना भेटाल का. चालेल. महेश्वरानंदांना विचारल्यानंतर ते सांगतात ठीक आहे, घेऊन ये तिला नेल्यानंतर तर तिला काही आसनं आणि प्राणायामाचे काही प्रकार वगैरे सांगतात आणि हे तू करायला सुरुवात कर असं सांग. ते करायला लागल्यानंतर तिची वेदना कमी होते, तिला अन्न जायला लागतं, ती तब्येत सुधारते, तेव्हा ते सांगतात ठीक आहे तू परत अमेरिकेला जा. त्याप्रमाणे ती अमेरिकेत जाते. अमेरिकेमध्ये सगळं तपासण्या होतात
कॅन्सर पूर्णपणे बरा झालेला असतो, कुठे मागून नसतो कॅन्सर. आणि तिथले डॉक्टरही चकित होतात की कॅन्सर गेला कसा. असं वर्ष जात आणि नंतर मग महेश्वरानंद तिच्या स्वप्नात येतात आणि तुला विचारतात, तू बरी आहेस ना, तुला काही त्रास ते हो. ते सांगतात की ठीक आहे, आता आपल्याला घरी जायचंय. तिला काही त्याचा अर्थ कळत नाही. इट्स टाइम टू गो होम. तर ती पत्र लिहिते दुसऱ्या दिवशी आणि पोस्टात टाकते. सांगितलं आणि त्याच दिवशी तिचा मृत्यू होतो. मग तिचा भाऊ यांच्याशी संपर्क साधतो आणि सांगतो असं असं झालं. 3-4 महिन्यांनी यांना पत्र मिळतं आणि मग ते भावाकडनं बातमी पण कळते की त्या दिवशी पत्र त्याच दिवशी मृत्यू झाला. मग ते महेश्वरानंदांकडे जातात की हे काय आहे गौडगंगा, ती एवढ्या दुर्धर आजारातून बरी झाली, तुम्ही तिला अमेरिकेला जाऊन सांगितलं आणि आता त्याचा मृत्यू झाला. त्यांनी सांगितलं होतं तसंच होणार होतं, मी त्याला सांगितलं आणि तिचा पुढचा जन्म भारतात असणार आहे. ते ह्या सर्व गोष्टी कल्पनेच्या पलीकडच्या आहेत. पण अशा प्रकारचं उदाहरण माहिती असेल तर कदाचित कोणाला तरी आशा निर्माण होऊ शकते, मलाही वाटत असं काहीतरी घडेल आणि मला यातली मुक्ती मिळेल, जोगापासून मुक्ती मिळेल. आणि न जाणं होऊही शकेल, सांगता येत नाही. म्हणून यावत कंठकथा प्राणात आवतणाऱ्या प्रतिक्रिया कदाचित दैवयोगेन दृष्टिरिष्टोपी जीव दृष्टलक्षण दिसत असताना सुद्धा जगतात. त्या कर्मणा गहनो गती, कर्मणो गहना गती, कर्माची गती फार गहन अशा स्वरूपाची आहे आणि ती कोणाला पटकन उलगडते अशा स्वरूपाचं नाही. तेव्हा आशेला एक वेगळं स्थान जीवनामध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातून काही वेगळ्या चांगल्या गोष्टी अशा स्वरूपाच्या पण घडू शकतात. इथेही ही आशा मोक्षाच्या मार्गावर असतानाची म्हणून जी काही दिलेली आहे विष्णुपदाची आशा किंवा आशा ती मात्र दुर्गतीला मिळणार आणि मोक्षही नाही आणि काहीच नाही अशा स्वरूपाचं करणारी आहे. आपल्याकडे जे सूत्र येतं नैशिकिंतु विनोपधा आणि उपधा ही परो हेतु दुःख दुःखाश्रय प्रधान. दुःख आणि दुःखाश्रय अशा प्रकारचं शरीर हे दोन्ही देणारा उपधा हा श्रेष्ठ हेतू. त्याग सर्वोपधानांच्या सर्व दुःख आणि सर्व उपधा म्हणजे उपोधा तिथं उपभोग लालसा किंवा कृष्णा अशा अर्थाने आणि सर्व उपधांचा त्याग हा सर्व दुःख दूर करणारा. तेव्हा अशा प्रकारच्या श्रेष्ठ अवस्थेला पोचल्यानंतर खर तर मला काही मिळवायचं राहिलेलंच नाहीये. अशी जर परिस्थिती असेल तिथे काही उपधान आणण्याची शक्यता केवळ माझं प्राणधारण आहे म्हणून मी जगतोय, खातोय, पितोय वगैरे. पण ते चमडी जाणे कुत्ता जाणे हे जे पुरस्कार सांगितले उदाहरण ते या ठिकाणी लागू पडणार स्पष्ट होणार अशा स्वरूपाचं असो. निर्विकल्पक समाधीत ब्रह्मात्मैक्याचा साक्षात अनुभव घडत असल्याने सर्व ब्रह्मा पूर्णत्वाने सिद्ध. ते तदादर्श स्वरूपे अवस्थानम ही जी काही अंतिम अवस्था असणार झाल्यानंतर कोणी ते सांगायला येईल अशी खर तर वस्तुस्थिती नाही. त्याच्या आधी तो अनुभव येऊन गेलेला स्वरूपाचा आहे आणि या गोष्टी म्हणून सूत्र रूपाने या पतंजल सूत्रामध्ये स्वरूपाच्या आल्या. श्रीमद शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये म्हटले आहे की स्वस्या विद्या बंध संबंध मोक्षात सत्या ज्ञानानंद रूपात्म लब्ध शास्त्रम युक्तिर्देशकोक्ति प्रमाणम शांत सिद्धा
स्वानुभूतिक प्रमाण. तो विवेक चूडामणी हा ग्रंथ काय आहे असं एकदा बघायला पाहिजे आणि शंकराचार्यांचा आहे. बऱ्याच ठिकाणी विवेक चूडामणीचा संदर्भ दिलाय. स्वस्य अविद्या बंध संबंध मोक्षात, स्वतःचा अविद्यारूपी बंध आणि त्याच्या संबंधापासून मुक्ती झाल्यामुळे सत्य ज्ञानानंद रूपात्म लब्ध. तर सत्य ज्ञानानंद रूप आत्माची उपलब्धी झाल्यानंतर शास्त्रम युक्तिदेशकोक्ती प्रमाण, शास्त्र युक्तिदेशकोक्ती हे या ठिकाणी प्रमाण आहे. अंतःसिद्ध स्वानुभूती प्रमाण आणि अंतःसिद्ध अशा प्रकारची स्वानुभूती हे पण प्रमाण आहे. अद्वैत वेदांत प्रमाणे इतर सर्व शास्त्री मोक्षा करतात तेथे शास्त्र प्रवृत्त झाल्याचा दावा सांगतात. तथापि त्या सर्वांचे मोक्षाच्या स्वरूपातील परस्परांतून भिन्न, अगदी भिन्न व सदोष असे आहे. शास्त्र युक्ती देशिकोक्ती यांच्या सहाय्याने तो मोक्ष प्राप्त होतो असेही त्यांचे म्हणणे. पण ब्रह्मविद्येचे प्रायोगिक अंग असलेले अष्टांग योगशास्त्र आणि उपपत्त्यात्मक अंग असलेले अद्वैत वेदांत शास्त्र यांचे म्हणणे असे आहे की सत्य ज्ञानानंद रूपत आहेत जीव शिवाचे ऐक्य होणे हाच खरा मोक्ष. आणि योगशास्त्र विहित यमनियमादी अष्टांग योगानुष्ठानाच्या पिपीलिका मार्गाने किंवा अद्वैत वेदांत शास्त्र श्रवण मनन विद्यासनाच्या विहंगम मार्गाने प्राप्त करून घेतलेल्या निर्विकल्प समाधीत या मोक्षाची अंतःसिद्धा स्वानुभूती कोणालाही घेता येईल. म्हणजे ब्रह्मविद्येत प्रतिपादलेल्या मोक्षाच्या स्वरूपाचा निश्चय इतर शास्त्रांप्रमाणे शास्त्र युक्ती देशिकोक्ती यातील प्रमाणाने होतोच, पण केवळ श्रद्धेने या तिन्हीचा आश्रय न करता साधकाने योग किंवा वेदांत शास्त्रात सांगितलेल्या मार्गाने जाऊन त्या मोक्षावस्थेचा साक्षात अनुभव घ्यावा. आता हा पिपीलिका मार्ग, योग मार्ग पिपीलिका मार्ग आणि अद्वैत वेदांत हा विहंगम मार्ग. तुलना जराशा वैचारिक आहे. तर विहंगम हा केव्हाही जास्त वेगाने जाईल आणि पिपीलिका ही खूप हळूहळू करत जाईल. म्हणजे आपण कल्पना करू की आपण पर्वताच्या पायथ्याशी उभे आहोत आणि शिखराकडे आपल्याला जायचंय. पिपीलिका मार्गाने आपण हळूहळू चढत शिखरापर्यंत पोहोचू शकतो आणि विहंगम मार्गाने तिथनं साक्षात उडून डायरेक्ट शिखरावरती पोहोचू शकतो. तेव्हा अद्वैत वेदांत मार्ग हा विहंगम मार्ग आणि हा योग मार्ग हा पिपीलिका मार्ग अशा स्वरूपाचं म्हणणं आहे. तर विहंगम मार्ग हा अर्थात शॉर्टकट किंवा लवकर मार्ग असणार आहे. अर्थात याच्यामध्येही तीव्र संवेगानं आसन असंही म्हटलंय. ज्यांची तळमळ तेवढी तीव्र आहे त्यांना मोक्ष प्राप्ती लवकर अशा स्वरूपाची होते असंही त्या ठिकाणी विधान आहे. ब्रह्मात्मैक्य रूप मोक्षावस्थेचा असा अपरोक्ष अनुभवच आल्यानंतर सर्व ब्रह्म या अंतिम सिद्धांताविषयी कसलाच संदेह उरत नाही. तर परोक्ष हा शब्द मराठीमध्ये बरोबर उलट्या अर्थाने किंवा घेतला गेला. तर अक्षरांपर म्हणजे इंद्रियांच्या पलीकडचं आहे ते खरं तर परोक्ष. म्हणून परोक्ष भूतकाळाची जी रूप व्याकरणामध्ये वापरली जातात ती गतकाळातल्या काहीतरी गोष्टींच्या विषयी जेव्हा मला सांगायचं असतं की कोणतरी अशा प्रकारचा राजा होता तेव्हा आता मला माहिती नाही तो त्यावेळेला होऊन गेला माझ्या इंद्रियांच्या पलीकडचे ते आहे म्हणून परोक्ष भूतकाळाचा वापर केला जातो. पण मराठीमध्ये परोक्ष म्हणजे साक्षात समोर असलेला इंद्रिय ग्राह्य आणि अपरोक्ष म्हणजे इंद्रियांच्या पलीकडे अशा प्रकारचा अर्थ रूढ झालाय, उलटा अर्थ रूढ झालेला आहे. तर अपरोक्ष अनुभवच आल्यानंतर हे अपरोक्ष अनुभव हा साक्षात अनुभव म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. सर्वं खलु इदं ब्रह्म या अंतिम सिद्धांताविषयी कसलाच संदेह उरत नाही. साखर जिभेने चाकून तिची गोडी प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर साखर गोड आहे याविषयी कसलाच संशय राहत. म्हणून वेदांत शास्त्र कंठरावाने सांगत आहे विद्यते हृदय ग्रंथी चित्यंते सर्व संशया क्षीयंते कास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावर. तर परावराचा म्हणजे अपरोक्ष अनुभव
आल्यानंतर हृदयग्रंथीचं भेदन, अज्ञान हृदयग्रंथीचा भेद होतो, सर्व संशयांचा उच्छेद होतो आणि सर्व कर्मांचा क्षय होतो. ते परावर म्हणजे अपरोक्ष अशा प्रकारचा अनुभव. तर श्रेष्ठ काय आणि कनिष्ठ काय असं कळल्यानंतर असं साधा सरळ असतं अशा स्वरूपाचं होऊ शकेल. इतर सर्व मतवाद्यांनी आपापल्या स्वमताविषयींचा अभिनिवेश बाजूस ठेवून अष्टांग योगानुष्ठान किंवा श्रवण मनन विधिध्यासन यापैकी कोणत्याही मार्गाने निर्विकल्प समाधीपर्यंत आपली प्रगती करून घेतली तर त्यांनाही देव ब्रह्मैक्याचा साक्षात्कार करून सर्वंतवेदन ब्रह्म याची अंतस्थितीस अनुभूती प्राप्त होईल. तर ते आयुर्वेद ॲलोपॅथी वगैरे सारखं सगळं प्रकरण झालं थोडंसं की ज्यांना कोणाला आयुर्वेद खऱ्या अर्थाने मूळ शिकायचं आहे, मूळ ग्रंथातून समजून घ्यायचं आहे त्यांना त्या आयुर्वेदामुळे प्राप्त होणारे फायदे लाभ स्वरूपाचे नक्की मिळतील, त्याच्याविषयी काही शंका नाही. पण जर आमची मूळ ग्रंथ वाचण्याकडे प्रवृत्तीच झाली नाही तर निश्चितपणे आम्ही त्या खऱ्या आनंदापासून दूर राहू आणि वेगळी आनंदातच समाधान. मी नेहमी म्हणत आला की व्हॉट्सअप ग्रुपवरती आता त्या शंका विचारल्या जातात, अशा प्रकारचा ॲलोपॅथीचं डायग्नोसिस आहे, काय करायचं. आणि गंमतशीर प्रकार म्हणजे मी कॉमेंट टाकल्यानंतरही कोणीतरी सुद्धा मला थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल तर काय करायचं अशा शंका टाकली. तेव्हा आम्ही आमच्या दृष्टीने संपूर्ण हिस्ट्री घ्यायला पाहिजे आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने काय परिस्थिती आहे असं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. मग तुम्हाला ॲलोपॅथीमध्ये असं असलं तरी आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून असं आहे आणि त्याला या प्रकारे काहीतरी निदान चिकित्सा करता येईल असं सांगता येईल. तर ज्यांना या मार्गाला जायचं आहे अष्टांग योगाच्या किंवा वेदांताच्या त्यांना त्यातनं काहीतरी साध्य अशा स्वरूपाचं करता येईल. ज्यांना जायचंच नाहीये त्यांना अंतसिद्ध स्वानुभूती कधीच प्राप्त होणार. पण हे घडण्याला तेव्हा हे जर तुमच्या पुण्य संख्ये मागच्या जन्मातून मिळवलेला काही पुण्य नसेल तर तुम्हाला या गोष्टी प्राप्त होतील आणि तुम्ही करंटेच राहता. जन्म अशा प्रकारचे गेल्यानंतर कधीतरी तुम्हाला चांगला गुरु भेटला आणि यातनं बाहेर पडायचा मार्ग अद्वैत तत्वज्ञान किंवा योग मार्ग याची प्राप्ती झाली अशा प्रकारचं होऊ शकतं. येशांतो अंतकथम पापम पुण्यानाम पुण्यकर्म ते द्वंद्व निर्मोह निर्मुक्ता भजन ते मान करू शकतात. हा गीतेतला श्लोक आहे साक्षात की ज्यांचं पाप अंताला गेलेलं असणार अशा स्वरूपाचं आहे आणि ते पुण्यकर्म करणारे आहेत ते द्वंद्वमोह विनिर्मुक्त, द्वंद्वरूपी मोहापासून मुक्त. आता तिथं द्वंद्वचा अर्थ कदाचित जोड्या, सुख दुःख वगैरे वगैरे असं असण्याची शक्यता आहे. द्वैतामध्ये पण द्वंद्व आहे, त्या तोही अर्थ तिथे येता येईल असणाऱ्याची स्वरूप. आणि दृढव्रत असणारे ते माम भजन माझ्यापर्यंत पोहोचतात असं प्रश्न सांगतात. तेव्हा त्यांचं म्हणणं असं की तुमच्या पापांचा क्षय झालेला आहे आणि पुण्यकर्म करणारे तुम्ही आहात तर मग तुम्हाला या प्रकारची बुद्धी होते. द्वंद्वाच्या मोहापासून तुम्ही मुक्त अशा स्वरूपाचं होता आणि मग माझ्यापर्यंत येत पोचता किंवा माझी उपासना. अद्वैत वेदांत दर्शन आणि पातंजल योग दर्शन यांनी ब्रह्मविद्येची उपपत्त्यात्मक आणि प्रयोगात्मक अशी दोन अंगे. मागील परिच्छेदात वेदांत अंतिम सिद्धांत सर्वंत वेदन ब्रह्म हाच कसा आहे या विषयात झाला. हाच सिद्धांत निसंदिग्धपणे सिद्ध करण्यासाठी कृष्णद्वैपायन म्हणजे बादरायण वेदांत सिद्ध केले आणि त्यांच्याच संप्रदाय परंपरेतील भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्य यांनी त्या सूत्रांवर भाष्य लिहून त्या सूत्रांचा आशय स्पष्ट ते हे खूप फेमस आहे. जे शेवटी आता अद्वैत वेदांताचं जर काही परिशीलन करायला हवं असेल, अभ्यास करायला हवा असेल तर बादरायण यांची रचित असणारे सूत्र वेदांत सूत्र आणि त्यांच्यावरचं शांकर भाष्य असं
वाचायला पाहिजे किंवा समजून घ्यायला पाहिजे अशा स्वरूपात. तर त्याची सुरुवातच युष्मत अस्मद हो हो अशी सुरुवात केलेली आहे की तुम्ही आणि आम्ही आमचा तूच अशी सुरुवात करून शेवट ते दोन आपण नाहीच आहोत आपण एकच आहोत अशा स्वरूपाचा शेवट कसं केलं. तर द्वैतमताने आरंभ करून अद्वैत मतामध्ये पर्यवसान अशा स्वरूपाचं शंकराचार्यांनी त्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शंकराचार्यांच्या बुद्धी चातुर्याचा हा एक विलक्षण अनुभव आहे. जसं पाणिनीची सूत्र वाचल्यानंतर पाणिनीच्या बुद्धी चातुर्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत आणि कमीत कमी अक्षरांमध्ये संपूर्ण व्याकरण कसं लिहावं याचा आदर्श पाणिनीने घातला. तसंच पतंजलीने फक्त एवढ्या 192 सूत्रांमध्ये संपूर्ण योगसूत्र योगशास्त्र मांडलं असणार. तर ही त्यांच्या बुद्धी कौशल्याची परिसीमा पराकाष्ठा अशा स्वरूपाची आहे. आणि ती आम्ही नीटपणे समजून घेतली तर त्यातला एक वेगळा आनंद आहे. हे समजून घेण्यामध्ये एक वेगळा आनंद. वेदांचा अद्वैत हाच अंतिम सिद्धांत असं एकदा निश्चित झाल्यानंतर जी दर्शने सिद्धांत मानित ती अर्थात वेद विरुद्ध दर्शने होत. म्हणून त्यांचे खंडन वेदांत सूत्रानुसार भाष्यकारांनी ठिकठिकाणी केले. त्या स्वमत मंडन आणि परमत खंडन हा वादामधला एक नेहमीचा भाग असतो. की आपलं मत कसं योग्य आहे असं निरनिराळ्या प्रमाणाने सिद्ध करून सांगू आणि दुसऱ्याचं मत कसं चुकीचं आहे असंही पुन्हा प्रमाणाने सिद्ध करून सांगू. त्याप्रमाणे ब्रह्मसूत्राच्या दुसऱ्या अध्यायातील पहिल्या 2 सूत्रात सांख्यांचे खंडन केलं. एतेन योगा प्रत्युक्तः या तिसऱ्या सूत्राने सांख्यानुसार द्वैत प्रतिपादक योगशास्त्राचे खंडन केले. आता हा मुद्दा यांनी इथं मुद्दा म्हणून आणलाय की योगशास्त्राचं खंडन शंकराचार्यांनी केलेलं आहे. तर मग शंकराचार्य एवढे श्रेष्ठ जर आहे तर आता योगशास्त्र कशाला शिकायचं? त्याचं खंडन झालंय. शंकराचार्यांचं खंडन झालेलं असतं. तेव्हा ते शिकायलाच नको अशी लोकांची प्रवृत्ती होऊ शकेल. तर ती टाळण्यासाठी सत्य काय आहे असं लोकांच्या पुढे मांडणं गरजेचं आहे. पातंजल योग दर्शन वेदांत सूत्रांच्या नंतरचे असल्याने ते वरील सूत्राने विवक्षित नाही. तर हे जे सूत्र आहे पातंजल योग दर्शन हे वेदांत सूत्रांच्या नंतरच आहे. तेव्हा वेदांतामध्ये शंकराचार्यांनी ज्या सांख्य दर्शनाचं आणि योगाचं निरसन केलं किंवा खंडन केलं ते हे पातंजल योग दर्शन नव्हे. त्यांनी त्यावेळेला द्वैतमत प्रतिपादक अशा प्रकारचं जे काही योगशास्त्र होतं त्याचं खंडन केलं असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून ते खंडन या ग्रंथाला लागू नाही असं सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे ते निर्विकल्पक समाज देताना अद्वय आत्म्याचा म्हणजे अद्वय ब्रह्माचा साक्षात्कार करून देणारे असल्याने ते अद्वैत वेदांत दर्शनाला सर्वथा अनुकूल असतो याविषयी दुमत असण्याचे वास्तविक पाहिले तर कारण आहे. ग्रंथ व ग्रंथकार यांच्या पौरापर्याच्या अंतर्बाह्य प्रमाणांची चिकित्सा करणे ही बाब पाश्चात्य विज्ञान ठेवून आपल्याकडे आहे. त्या ग्रंथ आणि ग्रंथकार याच्यात आधी कोण नंतर कोण याविषयी विचारवंथन करणं ही गोष्ट पाश्चात्यांनी घालून दिलेल्या इतिहासाच्या शिक्षणाच्या बाबतीत शिक्षणाच्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आपल्याकडे प्राचीन विज्ञान पुढे ती नव्हती. अशा चिकित्सेच्या अभावी ब्रह्मसूत्रांनुसार मागून कित्येक शतकांनी सहस्र वर्षांनी झालेल्या पतंजलीचे योगशास्त्र येथेने योगा प्रत्युक्त या सूत्राने प्रत्युक्त झाले आहे हे समजून रूढ झाली उलटी चुकीची. आता जसं सुश्रुताचार्यांच्या मतानुसार ॲलोपॅथी शिकायला पाहिजे असं प्रतिपादन केलं जातं की एकम शास्त्र मध्ये अनोन विद्याशास्त्र निश्चित तस्माद शास्त्र बिजानी याची एकशास्त्र शिकणारा हा निश्चय करू शकत नाही आणि म्हणून बहुश्रुत त्यांनी अनेक शास्त्र शिकलेली आहे अशा वैद्याने वैद्यक शास्त्र शिकावं अशा किंवा आयुर्वेद शास्त्र.
आणि लोकांना इंटिग्रेशनसाठी हे खूप महत्वाचं सूत्र वाटतं की बघा सुश्रुताचार्यांनी त्यावेळेला असं सांगितलं. याच्यात एक मोठा मूर्खपणा असा आहे की सुश्रुताचार्यांनी सांगितलं त्यावेळेस तर ऍलोपॅथी नव्हती. ऍलोपॅथी आता 300-350 वर्ष. त्या सुश्रुताचार्यांना ह्या सूत्राने ऍलोपॅथी कशी अपेक्षित असेल ते तर आपल्याला शक्य नाही. मग इथं दोन प्रकारचे दोष होतात. सुश्रुताचार्य जे अपेक्षित आहे ते न घेणं आणि त्यांना जे अपेक्षित नाही ते त्यांना अपेक्षित आहे असं सांगून त्याचं समर्थन करणं, हे दोन्ही दोष आहेत. तर त्यांना अपेक्षित असलेला काय भाग असू शकेल तर बहुनी शास्त्राने विषयांच्या प्रतिनिधित्व धोके अनेक शास्त्र विषयांच्या विचारात आहे. तत्रयन मन्येत असं चरकाचार्यांनी वेदांताना 8व्या अध्यायामध्ये जे वर्णन केलेलं आहे की सुविहित योगक्षेम वगैरे वगैरे पुष्कलाभिधान दक्षिणावरचे उदाहरण तदपि प्रपद्येत शास्त्र त्या शास्त्राकडे जाऊ असं चरकाचार्य सांगतो. तर तसं इतर शास्त्रही तुम्ही बघा आयुर्वेदात असं सुश्रुताचार्यांना अपेक्षित असू शकेल किंवा आयुर्वेदेतर हे न्याय सांख्य वेदांत वगैरे अशा स्वरूपाची शास्त्र आहेत ती अपेक्षित असतील. पाकशास्त्र अपेक्षित असेल. त्यांना जे अपेक्षित आहे ते न घेता त्यांना जे अपेक्षित असूच शकत नाही लॉजिकली तर्कदृष्ट्या जे शक्यच नाहीये ते अपेक्षित असावं असं धरून त्याचं समर्थन करणं ऍलोपॅथी शिकण्याचं समर्थन करणं सुश्रुताचार्यांच्या मताच्या हा मोठा वैचारिक गोंधळ असणार आहे. हे मी एका बुजुर्ग वैद्यांच्या पुढे मांडलं. त्यांची प्रॅक्टिस इंटिग्रेटेड आहे पूर्णपणे पण नाव मोठं आहे आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये. तर ते म्हणले की ठीक आहे समजा सुश्रुताचार्यांच्या वेळेला ऍलोपॅथी नव्हती पण आम्ही आत्ताच्या काळामध्ये आयुर्वेद शिकतो आहोत आणि आत्ता बहुनी शास्त्रज्ञ देशांचं प्रचलित केलं त्यात आधुनिक वैद्यक पण आहे. त्या आता ह्या सूत्रानुसार हे शिकायला काय अडचण. मी म्हटलं त्यातही सर दोन मुद्दे आहेत, दोन गोंधळ आहेत. म्हणजे काय ते म्हणलं फक्त ऍलोपॅथीच का शिकायची, होमिओपॅथी पण शिकावी, चायनीज शिकावं, ऍक्युपंक्चर शिकावं वगैरे. त्या अन्य वैद्यक आहेत जी म्हणून वैद्यक प्रचारात आहे ती सर्व शिकावीत ना, एक ऍलोपॅथी शिकावी असं कोणी सांग. आणि म्हटलं दुसरा मुद्दा असा की हे फक्त आम्हीच शिकायचं. ऍलोपॅथीच्या माणसाने पण आयुर्वेद होमिओपॅथी चायनीज सगळं शिकायला पाहिजे. होमिओपॅथीच्या माणसाने पण या सगळ्या आयुर्वेद शिकायला. ते म्हटले त्यांनी मूर्खपणा केला म्हणून आपण मूर्खपणा करा. मी म्हटलं त्यांना ते मूर्खपणा करतात तसं वाटतच नाही ना, आपल्याला वाटतं की आपण मूर्खपणा करतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही ते शिकलो नाही, आम्ही ते शिकलो नाही. तर आम्ही सुश्रुताचार्यांच्या मतानुसार वागत नाही. आता ह्यासारखी उदाहरणं बघितली की असं लक्षात येतं की दिशाभूल कितीतरी प्रकाराने केली जाऊ शकते आणि जर ती आम्हाला दिशाभूल आहे असंच कळलं नाही आणि आम्ही मूर्खासारखे त्यामध्ये वाहवत राहिलो तर शेवटी नुकसान आमचं होणार आहे. दिशाभूल करणारी व्यक्ती बाजूला राहील, तिला काय जेवढं मिळवायचं आहे तेवढं ते मिळेल स्वरूपाचं. आम्हाला खऱ्या अर्थाने आयुर्वेद समजून घ्यायचा अशा स्वरूपाचं असेल तर आम्हाला कुठेतरी भरकटणं हे परवडणार. अन्य शास्त्र म्हणजे फक्त वैद्यक शास्त्र नसून इतर शास्त्र असा अर्थ होईल का जसे ज्योतिषशास्त्र योगशास्त्र तो होतच ना, तुम्ही सांगितलं तोही शास्त्र असू शकतो. पण त्याच्या व्यतिरिक्त इतर वैद्यक शास्त्रही या ठिकाणी घेता येणं शक्य आहे. आणि मी आता म्हणतो की ठीक आहे आम्ही ऍलोपॅथी पण शिकायला हरकत नाही यासाठी, पण आम्ही त्यात वाहवत गेलो आणि फक्त ऍलोपॅथीच शिकलो आणि ऍलोपॅथीच करत राहिलो तर त्याला काय अर्थ नाही. आम्ही ऍलोपॅथी शिकून आयुर्वेदिक प्रॅक्टिस केली तरी मी म्हणतो ठीक आहे, इथे फार बिघडत नाही. आता अंतरकरांसारखी मोठी माणसं होती की ज्यांचं ऍलोपॅथीचं ज्ञान ऍलोपॅथीच्या लोकांच्या पेक्षा वरचढ अशा स्वरूपाचं, पण त्यांची रिसर्च मेथोडॉलॉजी त्यांनी कोळून पेरत आहे. पण प्रॅक्टिस मात्र शुद्ध आयुर्वेदिक. तर ही गोष्ट वेगळी आहे. म्हणजे
अशा प्रकारांनी विचार करून सुद्धा उत्तम आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर होता येतं, हा एक त्यांनी आदर्श अशा स्वतःचा घातला. दुर्दैवाने ना इंटिग्रेटेड लोकांनी त्यांना जवळ केलं, ना आयुर्वेदाच्या लोकांनी त्यांना जवळ केलं. ते स्वतंत्रच राहिले आणि आपल्या आपल्या पद्धतीने काम करत राहिले. तेव्हा सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा की या सगळ्यामध्ये आम्ही आमच्या दृष्टीने योग्य तो विचार करावा, जास्त शहाणपणा. थांबूया. त्याप्रमाणे ओंकार आणि धन्वंतरे नमः जप करू आणि प्रत्यक्ष थांबू. योगेन चित्तस्य पदेन नाशान् मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रगतं विहीना पतञ्जलिं त्वां व्यभिधामि. विरम्यते व्याख्यानार्थः श्वः रसदर्शनसमुच्चायार्थं अग्रिमे बुधवासरे पुनः योगशास्त्र पठनार्थं